दिल दोस्ती दुनियादारीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली ॲना अर्थात पूजा ठोंबरे हिच्या घरी बीडला गौरी गणपतीचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय। पूजा तिच्या शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून गणेशोत्सवासाठी आवर्जून घरी जात असते। पूजाच्या घरी गणपतीचं गौरींचंही आगमन होतं आणि या सगळ्या सणाच्या उत्साहाबद्दल तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी। दिल दोस्ती दुनियादारीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली पूजा ठोंबरे ही मूळची बीडची आहे। सध्या सर्वत्र गौराईचं आगमन झालंय। गणपती बाप्पाची वाजत गाजत लोक मनोभावे सेवा करतायत। पूजा देखील आपल्या गावी बीडला आलेली आहे गौराईच्या आगमनासाठी। नेमकी काय तयारी आहे, कशा पद्धतीनं त्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो आपण जाणून घेऊया। पूजा काय सांगशील? नमस्कार। खूप दिवसांनी मी घरी आली आणि गौरी आले, गणपती आले, त्या निमित्तानेच मला येणं झालं इकडे। आणि मला सण म्हणजे आई गौरी जेव्हा येतात तेव्हा मी खूप उत्साही असते, कारण त्यांचं खूप काही करायचं असतं ना। त्यांना साड्या नेसवायच्या असतात, दागिने घालायचे असतात, ही सगळी आरास मांडायची असते आणि बऱ्याच गोष्टी तिथे ठेवायच्या असतात। काही फळं असतात, फराळाचं सगळं खाण्याचं गोष्टी इथे ठेवलेल्या असतात। तर या सगळ्या गोष्टी करायलाच इतका उत्साह येतो मला, त्यामुळे मी न चुकता घरी असते या सणाला। आणि आई सांगत राहते एक एक ते करता करता की गौरी का गौरींचं एवढं स्वागत करतात। गणपतीच्या बहिणी आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्यासोबत पिलवंड येतात दोन, आणि त्यांच्यासाठी हे सगळं केलं जातं, आरास मांडल्या जातात, वेगवेगळी धान्य ठेवली जातात इथे। आणि तुम्ही बघतच असाल वेगवेगळ्या फराळाचं आहे, चकली आहेत, लाडू आहेत, करंजा आहेत, इथे चिवडा आहे। या सगळ्या गोष्टी गौरींसाठी ठेवल्या जातात इथे। आणि मध्ये गणपती असतो, दुधांचा भाऊ, असं आई एक एक करत करत सांगत राहते मला आणि मी ते करत राहते। पूजा इथे आली की आमची दिवाळीच असते आणि काही नाही, मग मला ती आल्याच्या नंतर जास्त उल्हास आला आणि तिथून पुढे इतकी जोरात तयारी सुरू केली आम्ही की बस शॉपिंग करणं, डेकोरेशनचं जे काही हवं आहे ते सामान आणणं, फराळ वगैरे करणं। तू गेल्या 2-3 दिवसात काय विशेष मेहनत घेतलीस या गौरीच्या आगमनासाठी? किती बिझी होतीस काय सांगशील? मी खरंच मला सांगायला आवडेल, आई जेव्हा गौरी खाली घेतली आणि गौऱ्यांना साड्या नेसवायच्या होत्या तर मला काही येत नव्हत्या साड्या नेसवता। आई नव्हती घरात, तर माझी चिडचिड झाली की मला काय येत नाहीये। तर मी खूप प्रयत्न केला, तर अथक प्रयत्नानंतर गौऱ्यांना साड्या मी नेसवल्यात आणि त्या जशा नेसवल्यात तशा त्या आता आहेत। आणि मला खूपच छान वाटतंय, कारण कोणाला न विचारता काही कुठे न बघता त्या साड्या मी नेसवल्या आणि त्या छान आल्या आणि मी माझीच खुश होते एकटीच की कसलं भारी मला आल्या साड्या नेसवल्या। अभिनयापेक्षा हे कठीण आहे असं वाटतं? नाही, सगळं सारखंच आहे माझ्यासाठी। अभिनय शिकता येऊ शकतो, परंतु हे फार प्रॉपर करावं। हो, आणि हे आई एक एक गोष्टी सांगत सांगत मग कुठे मी या केल्या, कारण मी या गोष्टीमध्ये आधी नव्हतेच। म्हणजे आता एक एक ते करता करता माझा उत्साह वाढत जातो आणि मला इंटरेस्ट यायला लागतो। आई सांगते, मी करते, असं सगळं मी हे केलंय। आपण पाहिलं की ॲना जी पूजा ठोंबरे आहे, तिला गौराईचं स्वागत करताना अगदी उत्साह तिच्यामध्ये दिसून येतोय। आणि गौरी गणपतीचं आगमन झाल्यानंतर एकंदरच ठोंबरे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।